भाजपचे गोपालदास अग्रवाल हे काँग्रेसमध्ये घर वापसी करणार आहेत। 13 सप्टेंबरला अग्रवाल यांचा पक्षप्रवेश होईल। पुढारी न्यूजच्या बातमीला अग्रवाल यांच्याकडून दुजोरा देण्यात आलाय। गोपालदास अग्रवाल यांना गोंदिया विधानसभेतून काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर अग्रवाल हे काँग्रेसमध्ये घर वापसी करणार आहेत आणि त्या संदर्भातली ही बातमी। बातमी आपण पाहतोय। भाजपचे गोपालदास अग्रवाल हे काँग्रेसमध्ये घर वापसी करणार आहेत। 13 सप्टेंबर रोजी अग्रवाल यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती। पुढारी न्यूजच्या बातमीला अग्रवाल यांच्याकडून दुजोरा देण्यात आलाय, तर गोपालदास अग्रवाल यांना गोंदिया विधानसभेतून काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर ते काँग्रेसमध्ये घर वापसी करणार असल्याचं बोललं जातं। मला दिल्लीहून सुद्धा मेसेज होता, पण माझी स्वतःची इच्छा होती की जे काही करायचं ते सर्वांच्या समोर केला पाहिजे, त्याची पूर्ण पृष्ठभूमी सर्वांच्या समोर आली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आणि विशेषतः जे गोंदियाची सीट आहे विधानसभेची ती काँग्रेसने लढली पाहिजे या प्रकारचा आग्रह मी सर्व वरिष्ठांच्या समोर पुन्हा करणार आहे आणि सर्वांनी मला खात्री दिलेली आहे की गोंदियाची सीट आम्ही काँग्रेस ही लढणार। खरं तर हे वक्तव्य करत असताना त्यांनी पुढारी न्यूजच्या बातमीला दुजोरा सुद्धा दिलेला आहे। भाजपचे गोपालदास अग्रवाल हे काँग्रेसमध्ये घर वापसी करतायत असं वृत्त, अशी बातमी ही पुढारी न्यूजने दाखवली होती। त्यानंतर गोपालदास अग्रवाल यांनी बोलताना पुढारी न्यूजच्या या बातमीला दुजोरा सुद्धा दिलेला आहे। बातमी आपण पाहतोय। राजकीय वर्तुळातून गोपालदास अग्रवाल हे भाजपमधून काँग्रेसमध्ये घर वापसी करणार आहेत आणि त्या संदर्भातली बातमी आपण पाहतोय। 13 सप्टेंबरला अग्रवाल यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे, तर पुढारी न्यूजच्या बातमीला अग्रवाल यांनी सुद्धा दुजोरा दिलाय। Thank you.